भारताचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर पुणे 11 नंबरवर येतं लोकसंख्या पाहता, पण इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये पुणे नंबर 1 वर. पोरांनी कर्तृत्व केलंय, सरकार नाही पाठीशी नीट. सरकारच्या नियमांचीच गोची आहे. मी नियमांच्या गोचीबद्दल म्हणतोय. अजून भ्रष्टाचार, गैरकारभार, लायसन्स मिळायला उशीर, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळायला उशीर, ट्रान्सफॉर्मर बसायला उशीर, विजेचा ॲश्युअर्ड सप्लाय नाही, त्याला प्रॉब्लेम. सॉफ्टवेअर म्हणजे पाहिजे ना विजेचा आहे. तर गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीमध्ये मागे पडत गेलं. 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य विजेच्या बाबतीत सरप्लस होतं. 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्र गोव्याला, गुजरातला, मध्य प्रदेशला, कर्नाटकला, छत्तीसगडला महाराष्ट्र द्यायचा वीज. आज भीक मागायची वेळ आली महाराष्ट्र. आत्ता चालू वर्षात आणि गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये विजेचे नवे प्रकल्प चालू झाले, पण त्याच्या आधीच्या 10 वर्षात एकही नवा प्रकल्प चालू झाला नाही महाराष्ट्रात. 95 ते 99 सेना भाजपचं सरकार होतं, तेव्हाच माहिती होतं की या पद्धतीने चालू राहिलं तर विजेची वाढती गरज पाहता महाराष्ट्र विजेच्या बाबतीत तोट्यातलं राज्य बनणार आहे, मागावं लागणार आहे. मग कळत नव्हतं हे की आत्ता चालू करू. तर आत्ता चालू करण्याचं तर तुम्ही सोडाच. महाराष्ट्रासमोरचा सर्वात मोठा राडा सांगायचा झाला तर एक सिंगल उदाहरण एनरॉनच्या बाबतीत जे घडलं ते आहे. नथिंग शॉर्ट ऑफ देशद्रोह. धक्का बसतो एनरॉनचं पाहताना की आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी हे मान्य केलं होतं सगळं. 1990-91 चालू होताना भारताकडे भांडवल नव्हतं, मान्य. म्हणून आधीची समाजवादी धोरणं बदलून विदेशी गुंतवणुकीचं स्वागत करणारी धोरणं पाहिजेत, मान्य. म्हणून सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट केंद्राचा त्याच्यात बदल झाले आणि ऊर्जेच्या मध्ये नवे प्रकल्प येत असले तर त्यांना नेहमीचे कायदे लागू करायचे नाहीत. ऊर्जेच्या बाबतीत येणारी गुंतवणूक आणि टेक्नॉलॉजी पटपट त्याला क्लिअरन्सेस द्यायचे, म्हणून पडलेलं नाव फास्ट ट्रॅक प्रोजेक्ट्स. तर एनरॉनची नोंद झाली की हे फास्ट ट्रॅक प्रोजेक्ट आहे, करूयात. करताना 1600 मेगावॉट गुहागरच्या जवळ, मुळामधली 9500 कोटीची गुंतवणूक, तर विदेशी गुंतवणूक येऊ दे, टेक्नॉलॉजी येऊ देत, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण आता कितीही थोडक्यात पाहायचे झाले तरी आपण असे बोटं मोडून मुद्दे पाहूयात काय काय केलं. तर नंबर 1, 9500 कोटीचं परकीय चलन एनरॉन नाही आणणार. 9500 कोटीच्या प्रकल्पात 30% केंद्राने घातले, 40% त्यावेळच्या MACBला घालायला बंधन केलं. एनरॉन आणेल असं परकीय चलन 30%. एक. दुसरी गोष्ट, आपण एनरॉनला शब्द दिला की उत्पादन कराल तेवढी सगळी वीज उत्पादनाच्या जागी 100% खर्च खरेदी करू आम्ही. महाराष्ट्र म्हणजे MACB, त्यावेळेचं MACB 4 भाग नंतर झाले, पण 100% वीज तुम्ही जी कराल ती आम्ही खरेदी करू. तर हे कुठल्या ग्लोबलायझेशनच्या धोरणात बसतं? ही अप्रत्यक्ष सबसिडी झाली, ॲश्युरन्स दिल्यासारखा झाला की आमच्याच इथे या, बिझनेस काढा, सगळ्या सवलती देतो, तू जे प्रॉडक्ट करणार आहेस ते सगळ्याच्या सगळं मी खरेदी करीन. म्हणजे मार्केट 100%. नुसतं प्रॉडक्ट 100% खरेदी करीन नाही, प्रॉफिट सहित. म्हणजे आपण जी किंमत मान्य केली तिच्यामध्ये प्रॉफिट आहे एनरॉनचा. तुझी सगळी वीज मी तुझ्यात ह्या इतका ठरलेला प्रॉफिट सहित मी खरेदी करीन. नुसतं हे पण नाही ठरलं, किंमत डॉलरमध्ये देईन हे ठरलं. म्हणजे रुपयामध्ये नाही. एनरॉनची जी वीज महाराष्ट्र खरेदी करेल डॉलरमध्ये देऊ हे ठरलं. नुसतं डॉलरमध्ये देऊ हे पण नाही ठरलं. एनरॉननी सांगितलं की तेवढ्या विजे एवढे पैसे तुम्ही आधी एका अकाउंटवर भरायचे, ते अकाउंट चालवण्याचे अधिकार आमच्याकडे. अकाउंटच्या ह्या संकल्पनेला शास्त्रीय नाव आहे एस्क्रो अकाउंट. तर एनरॉननी भारताशी महाराष्ट्राशी करार करताना आग्रह धरला की एस्क्रो अकाउंट पाहिजे. एरवी सरकारी पातळीला बिलं कशी दिली जातात? टेंडर काढलं, काम चालू कर, ज्याला करायचंय त्याला 10% ॲडव्हान्स दिला जातो, काम चालू कर, मंथली रिपोर्ट, संबंधित ज्युनियर किंवा डेप्युटी इंजिनियर इन्स्पेक्शन करतो, रिपोर्ट देतो, त्याच्या रिपोर्टच्या अगेन्स्ट बिलं पे होतात, दिली जातात. ह्या झाला कायदा. यामध्ये मजबूत पैसे खाल्ले जातात, ही वस्तुस्थिती. उशीर होतो, भ्रष्टाचार होतो, हे एवढे पैसे चार, त्याच्याशिवाय नाही तर तुझं बिलच क्लिअर करत नाही. हे एनरॉनला माहिती आहे नीट.
म्हणून एनरॉन म्हटलं तुमच्या हे मेथोडॉलॉजी आम्हाला नाही चालणार, तर संबंधित पैसा आधी भरून ठेवा एस्क्रो अकाउंट, त्याच्या किल्ल्याने अकाउंट चालवण्याचा अधिकार आम्हाला, ते पण मान्य केलं भारताने. उत्पादनाच्या जागी आम्ही वीज घेऊ याचा एक शास्त्रीय अर्थ सांगितलाच पाहिजे मी तुम्हाला. जगभरचं एक सायन्स आहे ते म्हणजे 100 मेगावॉट वीज उत्पादनाच्या जागी जर 100 मेगावॉट केली प्रोड्यूस उत्पादन, तर ग्राहकाच्या एंडला ती 100 नाही मिळत, ती साधारण 75 ते 85च्या रेंजमध्ये मिळते. ह्याच्यात चोरी नाही आहे, ह्याला म्हणतात ट्रान्समिशन लॉसेस. तर एक 12-15% ट्रान्समिशन लॉसेस हे शास्त्रीय दृष्ट्या ऍक्सेप्टेबल आहेत आणि अटळ आहेत की ते तिथपासनं वीज जी उचलून आणायचे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि प्रत्यक्ष ग्राहकाला देताना पुन्हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर या प्रोसेसमध्ये होणार आहे. म्हणजे उत्पादनाच्या जागी तुझी सगळी वीज विकत घेतो, ती पण नफ्यासहित घेतो आणि ती पण डॉलरमध्ये देतोचा अर्थ आहे की आपण एनरॉनकडनं घेणार 100 मेगावॉट, त्याबद्दलचे पैसे देणार 100 मेगावॉट, प्रत्यक्ष वापरायला मिळणार आहेत 85 मेगावॉट आपल्याला बेस्ट वापर केला तर, तरी आपण म्हणालो. आणि जी शेवटची 2 सूत्र सांगतो धक्कादायक, तरी मी तुम्हाला ज्याचं नाव आहे फ्युएल परचेस ॲग्रीमेंट, याच्या तपशिलात आत्ता नाही जाते. पॉवर परचेस ॲग्रीमेंट PPA, त्याचं एकच सूत्र आत्ता सांगितलं की सगळी पॉवर घेतो, नाही घेतली तर दंड देऊ असं सूत्र आहे त्याच्यात, की तुम्ही उत्पादन केलेली सगळी पॉवर जर आम्ही घेतली नाही तर आम्ही दंड देऊ. तो युनिट मागचा भाव सुद्धा अव्वाच्या सव्वा होता, 5-5.5 रुपयाच्या रेंजमध्ये होता. पण जी सगळ्यात 2 धक्कादायक सूत्र सांगतोय त्यातलं एक सूत्र म्हणजे भारताचा कायदा एनरॉनला लागू नाही हे मान्य केलं आपण. भारताचा कायदा एनरॉनला लागू नाही. महाराष्ट्र, भारत सरकार किंवा MSEB आणि एनरॉनचा जर काही कायदेशीर वाद उद्भवला तर आपण करारामध्ये मान्य केलंय की त्याचं सोल्युशन इथली न्यायव्यवस्था नाही, दोघांनाही मान्य असं स्वतंत्र ट्रायब्युनल बसवलं जाईल लंडनमध्ये. म्हणजे हा सार्वभौमत्वाला हा मारलेली मुस्काडीत नाहीये भारताच्या. आणि दुसरा अर्थातच त्याच्यामध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार, तो झाला हे 100% निश्चित आहे. एनरॉनच्या हिशोबांच्या मध्ये एनरॉननी अधिकृतरित्या 64 कोटी रुपये दाखवलेले आहेत अकाउंटमध्ये, ज्याचं नाव आहे पब्लिक एज्युकेशन. एनरॉननी भारतातल्या लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण केलं, त्याचा खर्च फक्त 64 कोटी रुपये. हा इन्स्टिट्यूशनलाइज भ्रष्टाचार आहे. तरी एवढं करून आपण अक्षरशः वाचलो 2 कारणांच्या मुळे. 2 वाचलो आपण तरी 2 कारण. पहिलं कारण, अमेरिकेमध्येच बोंबललं एनरॉन, त्यामुळे न रहे बास न बजे बासुरी. ते जर नसतं बोंबललं आपण अडचणीत होतो. पण एनरॉन टेक्सासमध्ये आहे, टेक्सास रिपब्लिकन पक्षाचा आहे. गव्हर्नर जॉर्ज बुश असतो, नाही तर त्याच्या घराण्यातला कोणतरी असतो. हे घडतंय त्या सगळ्या वेळेला रिपब्लिकन पक्षाची सत्ता आहे असं नाहीये. मूळ करार होताना जॉर्ज H. बुश होता प्रेसिडेंट, पण नंतरची मधली 92 ते 2008 वर्ष बिल क्लिंटन आहे, डेमोक्रॅटिक पक्ष. पण रिपब्लिकन पक्ष पॉवरफुल आहे. नुसता पक्ष पॉवरफुल आहे नव्हे, एनरॉन कंपनी ही डायरेक्ट रिपब्लिकन पक्षाशी जोडलेली आहे. तिचा त्यावेळेचा जो चेअरमन होता केनेथ ली, हा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता होता, जॉर्ज बुशच्या रोजच्या उठण्या बसण्यातला होता. आणि संपूर्ण जगामध्ये ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये एनरॉन होती नंबर 4 ची कंपनी, प्रचंड मोठी. मला ह्युस्टनला जाता आलेलं आहे नंतर, ह्युस्टनला हेडक्वार्टर, त्यावेळेपर्यंत एनरॉन बंद पडलेलं होतं. पण मला ज्या चौकामध्ये, भव्य चौक आणि चारही बाजूंना टोलेजंग अशा 30-35 मजली बिल्डिंग्स आहेत आणि ग्लास पॅनल असलेली, असं फिरलं तर गरगर व्हायला लागतं, त्या सगळ्या एनरॉनच्या बिल्डिंग्स आहेत. आणि त्यांच्या अशा भव्य कॅम्पसमध्ये तिरका छान आर्टिस्टिक पद्धतीने बसवलेला असा ई. पण एनरॉनमध्ये काम करणाऱ्या 4 स्त्रिया यांना प्रमोशन नाकारण्यात आलं आणि दुसऱ्याच कोणाला तरी देण्यात आलं. अमेरिका असली तरी वस्तुस्थिती ही की त्या प्रमोशनला होत्या ड्यू, पण त्यांच्यावर अन्याय झाला आणि पुरुषांना मिळालं प्रमोशन. पण मग त्या अमेरिकन बाया, तेव्हा त्यांनी 2 गोष्टी केल्या. त्यांनी आधी एनरॉनला एक्सपोज केलं, नंतर स्वतःला एक्सपोज केलं. म्हणजे नंबर 1 आधी त्यांनी एनरॉन मधली सगळी लफडी सांगितली की एनरॉन खोटे अकाउंट मेंटेन करतं.
प्रॉफिट फुगवून दाखवतं. एनरॉनच्या शेअरचा जो भाव आहे तो खोटा फुगवलेला आहे, कारण त्यावेळी एनरॉन आणि डायनेजी नावाची कंपनी त्यांचं कोलॅबोरेशनची चर्चा चालू होती, त्यामुळे तो खोटा फुगवलेला आहे. एनरॉनचं अकाउंट मेंटेन करत अँडरसन्स नावाची कंपनी होती मॅनेजमेंट अकाउंटिंगमधली. ते अँडरसन्स बोंबललं, कारण ते खोटे नाटेपणा करत होता, तो एक्सपोज झाला त्यावेळेला. त्यामुळे अँडरसनचा एनरॉनवर पण परिणाम झाला आणि या 4 स्त्रियांनी एक्सपोज केलं की एनरॉनमध्ये हा खोटे नाटेपणा चालतो. त्यामुळे एनरॉनचा शेअर कोलॅप्स झाला. डायनेजी बरोबरची बोलणी बंद पडली. एनरॉन तोट्यात गेलं. तो तोटा एवढा झाला की अमेरिकन कायद्यानुसार त्यांना तिकडे बँकरप्सी जाहीर करावी लागली. पुढे या 4 महिलांनी प्लेबॉयसाठी न्यूड शॉट्स दिले. पैसे मिळवायला हवेत ना, म्हणून मी म्हणालो की आधी त्यांनी एनरॉनला एक्सपोज केलं, नंतर स्वतःला एक्सपोज केलं. पण भारत वाचला, त्या नादात भारत वाचला. नंबर 1 एनरॉन डुबलं, पण नंबर 2 खरोखर एनरॉनची जी भारतातली म्हणजे दाभोल पॉवर कंपनी वीज निर्मितीच्या काळामध्ये एक वेळ अशी आली की आता एनरॉन करतंय उत्पादन 300 मेगावॉट, पण महाराष्ट्र सरकार म्हणजे सरकारच्या वतीने MACB सांगताय आम्हाला आता 750 मेगावॉट हवेत. आणि ते काय करारात होतं की ह्या तारखेपर्यंत 700 मेगावॉट पाहिजेत. एनरॉन नव्हतं त्या पोझिशनमध्ये, म्हणून वाचलो आपण. तसे नाही म्हणलं तरी एरवी आपण प्रसंगी MACB अथवा आता ज्या महावितरण पारेषण वगैरे त्यांना आपण शिव्या देतो, पण जेव्हा त्यांनी चांगलं केलं तेव्हा चांगलं पण म्हणायला पाहिजे. जेव्हा चांगलं केलं त्यातलं हे आहे. आणि प्रॉब्लेम्स त्या वितरणामध्ये आजही खूप आहेत, पण तरी एकूण देशाच्या चित्रामध्ये जी वीज कंपनी त्यातल्या त्यात अधिक चांगलं काम करते तर मग ती महाराष्ट्राच्या या मुळात कंपन्या 3 आणि त्यांची एक ॲपेक्स म्हणजे तिन्हींचे एकत्र वीज उत्पादनाची एक कंपनी, पारेषण ट्रान्समिशनची कंपनी आणि ग्राहकाला वीज पुरवण्याची कंपनी, अशा 3 आणि ह्याच्यावर 4थी. हे जागतिक प्रिन्सिपल आहे. वर्ल्ड बँक म्हटली म्हणून आलं, पण अक्षरशः नियतीने वाचवला. फायनली आपलं मराठी वाक्य बोलायचं तर त्या एनरॉनच्या लफड्यापासून महाराष्ट्राला वाचवला, नियतीने वाचवला. एनरॉन फोल्डेड अप, MACBचं काम एफिशियंट. असं अन्य सर्व ठिकाणी नाही होऊ शकलं. आपण आज मी तुमच्याशी बोलताना कितीही संक्षिप्त म्हणायचा प्रयत्न केला तरी लक्षात घेऊयात की स्टॉक मार्केटच्या व्यवहारामध्ये मुंबई मागे पडते, दिल्ली पुढे चाललंय. आर्थिक बातम्या पाहत असाल तर आपल्याला वाटेल BSEचा सेन्सेक्स आणि NSEचा हेडक्वार्टर दिल्ली, आकडा वाटायला वाटतो. BSEचा आता 21,000, अलीकडे पलीकडे तो पाठशिवणीचा खेळ चालू राहतो. NSEचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 5,500, 6,000, 5,700. आकड्यावर नका जाऊ, बेस इयर वेगवेगळे आहेत म्हणून आहे हा फरक. पण जर मी तुम्हाला एक साधा आकडा सांगितला, नेट हार्ड फिगर, डेली टर्नओव्हर, स्टॉक मार्केटमधला डेली टर्नओव्हर, तर दिल्ली स्टॉक मार्केटनी मुंबईला मागे टाकलेलं आहे चालू वर्षीपासून. म्हणजे मुंबई जगातलं नंबर 2चं फायनान्सचं सेंटर, नंबर 1 लंडन आहे, पण लंडनच्या पाठोपाठ न्यूयॉर्क पण नाही, आणि पॅरिस, सेऊल, शांघाय, टोक्यो नाही, मुंबई. पण स्टॉक मार्केटच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये जे दिवसाचा टर्नओव्हर, सध्या दिल्ली पुढे गेलंय, मुंबई मागे पडलंय. विमानतळावरनं दिवसाची होणारी उड्डाणं, तर नुसतं विमानतळ म्हणजे काहीतरी फक्त श्रीमंत वर्गाची मिराजदारी आहे असं नका समजू तुम्ही. इकॉनॉमी जी चालू आहे तिचं एक लक्षण आहे ते बिझनेस आणि त्याची ट्रान्झॅक्शन्स. तर परवापर्यंत म्हणजे गेल्या आर्थिक वर्षापर्यंत रोज होणारी एकूण उड्डाणं यामध्ये मुंबई नंबर 1 वर होतं आणि दिल्ली नंबर 2 वर होतं. चालू वर्षी मुंबई मागे पडले, आणि मागे पडले म्हणजे सध्या दिल्लीहून रोज सरासरी 641 उड्डाणं आहेत, मुंबईमधून 455 आहेत. ही सगळी होतात तेव्हाचं सांगतोय. पण 641 आणि 455 म्हणजे जे बिझनेसचं डेस्टिनेशन आहे, जाय आहे, प्रवास आहे, आंतरराष्ट्रीय केंद्र आहे, शिफ्ट होत आहे. मी खरोखर म्हणतोय की शिक्षणात सुद्धा महाराष्ट्र मागे पडतोय. नुसतं साक्षरता प्राथमिक शिक्षण नव्हे, उच्च शिक्षणात सुद्धा. आपला 10वीचा जो महाराष्ट्र बोर्डाचा सिलेबस आपण पाहिला आणि 10वी 12वीचा सेंट्रल बोर्ड किंवा ऑल इंडिया सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट नावाची परीक्षा असते त्याचा, तर रडू येईल इतका बेकार सिलेबस आहे आपला. आणि महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याच्या कानी कपाळी ओरडून अनेकांनी झाले. मी माझा एवढासा जो आवाज आहे तो सांगतोय, पण आपला कच्चा आहे सिलेबस, खराब आहे आपला सिलेबस. आणि फार तर फार चर्चेचे डिफाईन करणारे इश्यूज की अफजल खान वधाचा धडा वगळा
आणि दादोजी कोंडदेवांचा उल्लेख त्याच्या शिवाजीचे गुरु म्हणून असेल तर तो पण काढून टाका. आणि कोर्टामध्ये केस झाली तर कोर्ट देणारच आहे हे विरुद्ध माहिती असल्यामुळे मग रातोरात पुतळा हलवून टाका. या लेवलला आणला पण महाराष्ट्राला. भारत कुठे जातोय, जग कुठे जातोय पहा, आणि त्या महाराष्ट्राला जागतिक पातळीला न्यायचं असेल तर अरे बाबांनो अभ्यासक्रमात बदल करा. 10वी 12वी झालंय. मला शासकीय कमिट्यांबरोबर काम करायची संधी मिळते तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे नंतर काही कमिट्यांवर मला संधी मग नाकारली जाते. मस्त चाललंय का नाही. हे UPSC मध्ये महाराष्ट्रातली मुलं मागे का पडतात, तर जी सांगायची ती कारणं मी सांगितली, पण त्यातलं एक कारण, आणि प्रश्न नुसता UPSCत मागे पडण्याचा नव्हता, सिलेबस पाया कच्चा राहिला 10वी 12वीच्या याचा. नंतर आम्ही त्या कच्च्या पायावर इमारत काय उभी करणार होत. आम्ही कच्चे आहेत आपले, फॅक्ट आहे. विद्यापीठांचे अभ्यासक्रम जर JNU DU राजस्थान युनिव्हर्सिटी म्हणजे जयपूरची, अलाहाबाद युनिव्हर्सिटी, ॲक्च्युली ती सिक्कीम मणिपाल, सिलेबसची तुलना जर केली तर आपले पुन्हा रडू येईल आणि राग येईल असे सिलेबस आहेत. आणि हे मी म्हणतोय असं नका समजू. ह्या आत्ताच्या कुलगुरूंच्या आधी 3 वर्ष डॉक्टर नरेंद्र जाधव पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. पुणे विद्यापीठाला आपणच म्हणलेलं आहे की आहे ऑक्सफर्ड आहे पूर्वेचं, आपणच म्हणले, ते नाही म्हणत, आपणच जाहीर केलेलं आहे की हे ऑक्सफर्ड आहे. तर नरेंद्र जाधवांनी चार्ज घेतल्या क्षणी जरा जागेवर आणलं की ते ऑक्सफर्ड काही नाही आहे. 40 वर्ष पुणे विद्यापीठाचे सिलेबस बदललेले नाहीत. असे एकूण 354 कोर्सेस पुणे विद्यापीठ चालवत होतं. नरेंद्र जाधवांनी ते काम हाती घेतलं. चालू आहे का नाही मला कल्पना नाही, पुढे आहे का नाही मला कल्पना नाही, पण मी तुम्हाला तौलनिक निश्चित अभ्यासाने सांगतोय की आपले विद्यापीठांचे सुद्धा अभ्यासक्रम कच्चे आणि अन्य विद्यापीठांच्या तुलनेत मागे पडतील असे आहेत. ही जर शिक्षणाची पायाभरणी अशी कच्ची राहिली, मग त्याच्यावर जे उगवून येणारी सोशल आणि इकॉनॉमिक स्ट्रक्चर आहे ही दुर्दैवाने राहणार कच्ची. 1976च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्बन लँड सीलिंग ऍक्ट करण्यात आला. समाजवादाच्या नावाखाली देशात आणीबाणी चालू होती. या कायद्याचं मुख्य सूत्र शहरी क्षेत्रांमध्ये एका धारकाकडे किती जमीन ठेवलेली चालेल एवढं सरकारने ठेवलं, बाकीचे काढून घ्यायचे. ठीक आहे. अर्बन लँड सीलिंगमुळे काळा पैसा आणि गुंडगिरी, अंडरवर्ल्ड वाढलं. ते कसं ते सांगायच्या आधी आणखी एका कायद्याचं सांगतो, मग सांगतो कसं झालं. आयुष्यभर आता बदललं, आता गेल्या 5-7 वर्षात बदललं. अन्यथा बॉम्बे रेंट कंट्रोल ऍक्ट नावाचा एक कायदा होता. ते म्हणजे चाळींच्या मध्ये जे भाडेकरू राहत असतील त्यांना कायद्याने दिलेलं संरक्षणापर्यंत मान्य, पण मालकाला भाडं बदलायला परवानगी नव्हती. आणि मग मुंबईच्या सुद्धा ऐन मध्यवर्ती जागी अशी काहीतरी जुनी पडकी चाळ, त्याच्यात आयुष्यभर 30-40 वर्ष कोणतरी राहतोय, त्याला महिन्याचं भाडं 5 रुपये. दुरुस्त्या पण करता येत नाहीत, चाळी पण खराब. पुढे मुंबईच्या काळाबरोबर हे रेंट कंट्रोल ऍक्ट, DC डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स बदलले, अर्बन लँड सीलिंग ऍक्ट आला. परिणाम, अर्बन लँड सीलिंग ऍक्ट आल्यामुळे जमिनीच्या बाजारातली प्रचंड मोठ्या प्रमाणावरची जमीनच काढून घेतली गेली मार्केटमधनं. त्यामुळे जी उरली जमीन तिचे भाव आकाशाला कडाडले. हा डिमांड अँड सप्लायचा सिद्धांत आहे. आणि 1975 पर्यंत मुंबईचं जे गुन्हेगारी जगत होतं, म्हणजे युसुफ पटेल, सुकुर नारायण बाखिया, हाजी मस्तान यांनी 1975 नंतर हे स्मगलिंग आणि सोनं वगैरे सोडलं, रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवणं चालू केलं. आणि बॉम्बे रेंट कंट्रोल ऍक्ट जेव्हा मालकाला काही करू देत नाही आणि आयुष्यभर भाडं न बदलता 5.25 रुपये भाड्यावर 500 स्क्वेअर फूट जागेमध्ये भाडेकरू राहतो, मालक काहीच करू शकत नाही. पण मुंबईचे DC रूल्स मात्र बदलले आणि FSI पोचला 2.53, म्हणजे जो प्लॉट असेल त्याच्यावर सरासरी 10 मजली 12 मजली बिल्डिंग उभी करता येईल. टोलेजंग आणि नवे फ्लॅट्स होतील. ते फ्लॅट्स 25,000 रुपये स्क्वेअर फूट. सर्वात महागडं रिअल इस्टेट भारतामध्ये आहे मुंबईत. नरिमन पॉइंटला स्क्वेअर फुटाचा भाव 55,000 रुपये स्क्वेअर फूट. म्हणजे तुम्हाला हे असं उभं राहायचं जरी असेल 1 फूट बाय 1 फूट तुमच्या मालकीच्या जमिनीवर 55,000 रुपये. दातावर मारायला नाहीत, कशाला राहतील उद्योग मुंबईमध्ये. ते झाले शिफ्ट, ज्यांना जमलं ते गुजरातेत गेले, कर्नाटकात गेले, गोव्यामध्ये गेले, छत्तीसगडमध्ये गेले शिफ्ट होऊन बिझनेसेस, कारण रिअल इस्टेटचे भाव कडाडले. आणि त्याच्या मागे गुन्हेगारी जगत आहे.
रिअल इस्टेटमध्ये, आणि त्याला राजकारणाने दिलेलं प्रोटेक्शन आहे. पण कायद्याची इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर होती सांगेपर्यंत आणि परवा बदलेपर्यंत ती चालू ठेवलेली होती. त्यामुळे अंतिमतः एक साधं गणित येऊन बसलं, लांबचं नाही आहे. कल्लू मामाला भेटायला बिल्डर येतो. कल्लू मामा म्हणतो, अबे साले शानपण शिकत आहे क्या. तो कल्लू मामा त्याला एक बिझनेसचं गणित म्हणतो की तुझा प्लॉट एवढा एवढा आहे, त्याला FSI इतका, त्याच्यावर बिल्डिंग इतकी होणार, तू या भावाने विकणार, म्हणजे साले तू कमाएगा 100 करोड़, हमको 2 करोड़ देगा क्या, 30% हमारा है. अंडरवर्ल्ड हे बिझनेस आहे आणि त्याला कायद्याचा बेसिस मिळवून दिला ह्या कायद्यांनी, आणि मग राजकारणाने प्रशासनाने सुद्धा दिला. बघता बघता महाराष्ट्राचं त्यातला सर्वात त्रास मुंबईचा आहे, मुंबईला आहे. या रचनेतनं वाढत गेलेली गुन्हेगारी जगताचं प्रभुत्व फिल्म इंडस्ट्रीवर आहे. भारताच्या फिल्म इंडस्ट्रीचं केंद्र मुंबई. सर्वात जास्ती चित्रपट हिंदीत निघतात. जगामध्ये सर्वात जास्ती चित्रपट तयार करणारा देश आहे भारत. एवढे हॉलिवूडमध्ये पण निघत नाहीत. तेव्हा आपण नुसतं लोकसंख्येत नंबर 1 चे असं नका समजू, आपण बेकार क्वालिटीचे सिनेमे काढण्यात पण नंबर 1 चे. आणि भारतामध्ये हिंदीच्या पाठोपाठ तेलुगू सिनेमे निघतात सर्वात जास्ती, आणि मराठी परवापर्यंत सर्वात कमी होते. कन्नड सुद्धा जास्ती निघतात, मल्याळम जास्ती निघतात, तमिळ जास्ती निघतात. आत्ता थोडं मराठी चित्रपटांना बहुधा बरे दिवस यायला लागलेत. पण फिल्म इंडस्ट्री बघता बघता गुन्हेगारी जगताच्या हातात गेली. नुसता प्रश्न काळ्या पैशाचा नाही, आता तो गुन्हेगारी जगताचा प्रश्न आहे. ते दाऊदच्या हातात आहे. त्याचा अबू सालेम असू द्यात, छोटा सलीम, बडा सलीम कोण असू द्यात, शेख आणखीन असू द्यात, सगळ्यातल्या त्याच्या आता कराची किंवा दुबईहून व्यवहार चालतात. आणि म्हणून स्त्रियांचं भीषण शोषण पण आहे मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. सरकारला जर अक्कल असेल आणि इच्छा असेल तर सोल्युशन बेसिकली एकदम सिंपल आहे. ते म्हणजे आपल्या कायद्यात फिल्म इंडस्ट्रीला अधिकृत कायदेशीर इंडस्ट्रीचा दर्जा द्या. ह्याच्यात उत्तर आहे. केंद्रामध्ये ज्या वेळेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं राज्य होतं त्यावेळच्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मंत्री सुषमा स्वराज यांनी एकदा जाहीर केलं होतं की आता आमचं धोरण लवकरच आम्ही फिल्म इंडस्ट्रीला, आपण फिल्म इंडस्ट्री शब्द वापरतो पण कायद्याच्या फार गुंत्यात न जाता सांगतोय की अजूनही फिल्म इंडस्ट्रीला अधिकृत इंडस्ट्री असा कायदेशीर नाहीये दर्जा. आणि त्याचा किमान आणि वेळ पाहता सांगता येईल असा पण बेसिक मुद्दा आहे की त्या कायदेशीर दर्जा नसल्यामुळे फायनान्स मिळण्यात प्रॉब्लेम आहे. म्हणून मग फायनान्ससाठी वळावं लागतं 2 नंबरचे धंदे. मग भरत शाह कंपनी बसलेत, मग निघतात. मग ते 2 नंबरच्या धंद्यातून निघतात. संजय दत्तच्या अंडरवर्ल्डशी कनेक्शन असतात. अजिबात नवी गोष्ट नाही आहे. आत्ता गेले 2 दिवसांपूर्वी परत बाहेर, अरे अजिबात नवीन गोष्ट नाही. संजय दत्त 92च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सुद्धा सापडलेला आहे. तो अजून संपलेला नाही आहे. त्याचे टेलिफोनिक रेकॉर्ड आहे. आणि नुसता संजय दत्त नाही, बहुसंख्य खानावळ हा नाना पाटेकरनी वापरलेला शब्द आहे. आमिर खान सोडता, आमिर खान बहुधा अंडरवर्ल्डशी लिंक नाही असं म्हणायला जागा आहे. सोडता ही फिल्म इंडस्ट्री डॉमिनेट करणारी जी खानावळ आहे ह्यांच्या अंडरवर्ल्डशी लिंक्स आहेत. त्यांचे हिंदी पिक्चरला येणारा पैसा 2 नंबरचा धंदा म्हणून येतो. अर्थातच त्याच्यामध्ये मग भीषण स्त्रीचं शोषण. नुसतं पडद्यावर नका समजू, ॲक्च्युली पडद्यावर काय असं पडद्याच्या मागे आहे. मध्ये एका स्टिंग ऑपरेशनमध्ये शक्ती कपूर पकडला गेला. त्यांनी त्याचं काय बिघडलं का नाही बिघडलं मला माहिती नाही. म्हणजे ही सगळी लिंक आहे. मग हे तोडायला नको. तोडता येणं शक्य आहे का नाही, मी तुम्हाला आणखी एक लिंक सांगतो आणि मग तोडता येणं शक्य आहे पण राज्यकर्ता वर्ग ते करत नाही ह्याच्यापाशी येतो. धावत सांगणार आहे पण मधले सुद्धा काही मुद्दे तुम्ही ज्या तऱ्हेने ऐकले तर मला जरा विश्वास आहे की येईल पटकन लक्षात. महाराष्ट्राचं एक धोरण होतं औद्योगिक विकासाचं, त्याचं नाव आहे इंडस्ट्रियल लोकेशन पॉलिसी, ILP. त्या धोरणामधलं एक बेसिक सूत्र ज्या संदर्भातलं मी उदाहरण सांगणार आहे. मुंबईमध्ये नवे उद्योग सुरू करायला बंदी. वर्करनी असं वाटेल की ठीक आहे, काय फार प्रॉब्लेम नाही आहे, उद्योग व्यवसाय महाराष्ट्रभर पसरले पाहिजेत, मुंबईतले थांबवा. पण आहेत त्या उद्योगांचं काय, तर ते उद्योग पडायला लागले आजारी, सिक. मग आजारी उद्योगांच्या फायली तयार होतात की त्यांना आता फंडिंग फायनान्स दिलं पाहिजे. ती जाते BIFR हा मूळ कायदा आहे, ऑल इंडिया कायदा, त्यानुसार तयार करण्यात आलेली बॉडी, बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन कडे जाते. ते त्याचा अभ्यास करून सांगतात की तुमचा हा जो तोट्यात चालणारा व्यवसाय आहे हा जर ऊर्जित अवस्थेमध्ये आणायचा असेल तर अमुक 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 करा, ही 4, 5, 50 पावलं उचला. त्यामध्ये मुख्य इंजेक्शन त्या व्यवसायाला दिलं जातं फंडिंगचं, फायनान्स, की हे घ्या
बिझनेस एक्सपांड करा. ठीक आहे. त्यामध्ये एक संकल्पना वापरली जाते, तिचं नाव आहे मिनिमम इकॉनॉमिक साईज. ते अर्थशास्त्रीय गणित आहे. पण कोणताही व्यवसाय ब्रेक इव्हन आणि मग नफा ला चालायचा असेल तर स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपल्स काढून गणित सांगता येतं की तुम्ही जे प्रॉडक्ट उत्पादन करता ते किमान हे एवढं एवढं केलं पाहिजे, त्याला म्हणतात मिनिमम इकॉनॉमिक साईज. तर मी अशा फायली हाताळलेल्या पण आहेत आणि मुंबईमधल्या पोस्टिंग्समध्ये अशी कामं पण केली आहेत की मुंबईतल्या आजारी उद्योगाचा फाईल आली शासनासमोर आणि BIFR ते वेळच्या वेळी कामं होत नाहीत, सगळं झालं, पण अभ्यास केला. BIFR म्हणालं की तुमचा हा जो व्यवसाय हा मिनिमम इकॉनॉमिक साईजचा नाही आहे म्हणून तोट्यात आहे. मुंबईतला व्यवसाय तोट्यात का आहे तर मिनिमम इकॉनॉमिक साईजचा नाही. मिनिमम इकॉनॉमिक साईज करा. मिनिमम इकॉनॉमिक साईज गाठायचा असेल तर व्यवसायाचा विस्तार करायला हवाय. विस्ताराला इंडस्ट्रियल लोकेशन पॉलिसीची बंदी की विस्ताराला नाही परवानगी, तुम्ही नवा विस्तार नाही करू शकत, नवी मशीन्स नाही आणू शकत, नवी माणसं नाही तिथे, कारण इंडस्ट्रियल लोकेशन पॉलिसीची बंदी. आणि बँकेकडे जर फायनान्स मागायचं असेल तर बँक म्हणते की BIFRनी जे तुम्हाला सांगितलं ते करा म्हणजे फायनान्स देतो, म्हणजे मिनिमम इकॉनॉमिक साईज. आई खाऊ घाली ना आणि बाप भीक मागू दिनाची, ह्याच्यावर आणखीन काय स्थिती येते. बोंब मुंबईची. आणि मुंबईचं ते वर्स्ट चित्र दिसून आलं टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि झालेली गिरणी कामगाराच्या आयुष्याची दैना. दैना मित्र, दैना हा शब्द सौम्य ठरेल इतकं भीषण आयुष्य झालं. कायद्याची गोची, प्रशासन आणि राजकारणाची गोची. दुष्काळात 13वा महिना म्हणजे 82 साली दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली चालू झालेला संप, गिरणी कामगारांचा संप. 82 साली मुंबईतली सगळे टेक्स्टाईल सेक्टरचे जे उद्योगपती होते एकत्र आले आणि म्हणाले यांची ही गुंडगिरी आपल्याला ऐकून घ्यायची नाहीये, बिझनेस बंद पडला तरी चालेल पण आता ऐकायचं नाही. 82 साली चालू झालेला संप अजून संपलेला नाही. दुर्दैवाने पुढे दत्ता सामंतांची हत्या झाली, सुपारी देऊन झाली. 5,000 रुपये घेऊन हत्या केली. ती पोरं कोल्हापूरची होती. पुढचे उद्योग आणखीन ते सगळं दुर्दैव आहे. गिरण्या बंद पडल्या आणि गिरणी कामगार देशोधडीला लागला. ज्याला गावाकडे जाणं शक्य होतं तो गावाकडे गेला, पण बहुसंख्य जणांना शक्य नव्हतं. 82 साली एकूण 5,58,000 गिरणी कामगार होते, ती संख्या आली 25,000वर. मग उरलेले 5.25 लाख कुठे गेले? ज्यांना शक्य होतं ते गावाकडे गेले, ज्यांना शक्य नव्हतं त्यांच्या पोरीबाळी लेडीज बारमध्ये काम करायला गेल्या. मुंबईमध्ये जे लेडीज बार निघाले आणि स्त्रीचं शोषण आहे त्याच्यात, त्याचा आर्थिक आणि सामाजिक प्रशासकीय मुद्दा गिरणी कामगारांच्या संपात आहे. पुढे लफडेबाजी वाढते आणि अय्याशीचे सगळेच गैरप्रकार वाढतात. त्याच्यात पण मजबूर झालेले, जायला दुसरं काही नाही तर ती घरामधली तरुण मुलगी जायला लागली लेडीज बारमध्ये. ते दारू देण्यापाशी काम संपत नाही. आणि तुमच्या माझ्याच आया बहिणी आहेत का नाहीत त्या? पण या भीषण शोषणाच्या मुळाशी मग राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. ह्यांना काय माहिती नाही काय घडतंय हे, आणि बदलण्याचे उपाय हाताशी नाही आहेत. पण महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रशासनाचं सुद्धा जे घोर भीषण पतन ते बॉटमलेस पिट मध्ये टाकल्यासारखं की आता थांबतंय का नाही कुठे, का आता आणखीन खाली काय जायचं. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा कारभार चालू करताना प्रशासनाला बोलवून सांगितलं की तुमचं काम परखडपणे सल्ला द्या. ते केलं प्रशासनाने त्यावेळी. बघता बघता जे चित्र बदलत गेलं की स्वच्छ, कार्यक्षम आणि परखडपणे काम करणाऱ्याला शिक्षा व्हायला लागल्या. मला झाल्या नाहीत हे सांगून सांगतोय, मला नाही झाल्या. माझ्या मनात त्या काळातले जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल वैयक्तिक पातळीला आभार पण आहेत की माझी जी काम करण्याची इच्छा आणि तळमळ होती तिला न्याय मिळेल अशा जागा म्हणजे पोस्टिंग मला न मागता मिळाल्या. आणि मी सध्या मुलांनाही तेच सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही फोकस करा स्वच्छ आणि कार्यक्षम असण्यावर, कारण सत्तेत कोणतंही सरकार असलं तरी त्यांना कारभार चालवायचाच आहे, हे बरोबर आहे. पण महाराष्ट्राच्या प्रशासनाचं पतन राज्यकर्त्या वर्गामुळे होत राहिलं ही वस्तुस्थिती. अंतुलेंपासून सुरुवात दिसते त्याची. आणि भ्रष्टाचार आणि वाटेल ते बाहेर गोद म्हणजे आधी नव्हतं असं नाहीये. त्याचं जे घोर भीषण रचना केली ती अंतुलेंनी केली. तर वरिष्ठ सचिवांच्या एका बैठकीमध्ये अंतुलेंनी सांगितलं की यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर आहे. मी पण तुम्हाला सांगतो की परखडपणे काय तो आम्हाला सल्ला देत चला.
आणि आत्तासुद्धा कोणाला काही म्हणायचं असेल तर सांगा. तर एक असामान्य वरिष्ठ अधिकारी सदाशिवराव तिनईकर सर हे त्यावेळेला ग्रामीण विकास खात्याचे सचिव सेक्रेटरी होते. त्या अंतुलेनं तोंडावरच म्हटले की तुम्ही जे विकासाच्या योजना करता त्या आम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळतात, त्या जरा फाईलवर वाचायला मिळाल्या तर बरं पडेल. तिनईकर सर ॲक्च्युली बेळगाव धारवाड भागातले आहेत, पण माणूस मराठीच. आपल्यातून गेले ते नुकतेच काही काळापूर्वी शरीराने गेले आपल्यातनं. असं तलवारीच्या धारेसारखा तल्लख माणूस. मला ज्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं असे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्याच्यात तिनईकर सर एक आहेतच अर्थातच. अंतुलेंनी ऐकलं, बरं झालं म्हणले, सांगितलंय. बैठक संपली. रात्री तिनईकर सरांना घरी फोनवर स्वतः अंतुले आणि म्हणाले की राज्यातल्या आदिवासींच्या विकासाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे, तर तुमची ट्रान्सफर नाशिकला आदिवासी आयुक्त म्हणून आणि उद्या तिथनं रिपोर्ट करा. तिनईकर सर हो थँक्यू म्हणाले. दुसऱ्या दिवशी 10 वाजता त्यांनी तिथनं वर्षावर फोन केला की नाशिकला मी चार्ज घेतलेला आहे, अवेटिंग फर्दर ऑर्डर्स. पण प्रशासनाच्या शिस्तीचा सन्मान न करणे मग ते पडतच जातं. तरी काही म्हणण्यापूर्वी हे सांगतो की शरद पवारांना प्रशासन एकदम समजतं. ते शेवटी यशवंतराव चव्हाण स्कूल आहे, त्यामुळे प्रशासन चालवणे हे त्यांना बरोबर समजतं. आणि प्रशासनात सुद्धा त्यांच्याबद्दल आदर आहे, प्रशासकीय क्षमतांच्या बद्दल, हेही सांगतो. पण त्या शरद पवारांच्या बरोबरच्या एका बैठकीत मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. शेजारी प्रफुल्ल पटेल पण बसलेले होते. मुंबईचे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस होते अरविंद इनामदार साहेब. आणि मुख्यमंत्री पदावरनं म्हणण्याचं काम म्हणून असेल किंवा अजून मनामध्ये यशवंतराव चव्हाण असतील म्हणून असेल, पण पवार साहेब म्हणले की तुमचं काम परखडपणे जो आहे तो योग्य सल्ला द्या. कायदा सुव्यवस्था सांभाळताना कोणीही आडवा आला तरी त्याची फिकीर करू नका. तर अरविंद इनामदार म्हणाले की साहेब तो आडवा जो येतो तो तुमच्या शेजारीच बसलाय म्हणल्यावर आम्ही कसा भरोसा बाळगावा तुम्ही जे म्हणताय त्याचा. तोंडावर म्हटले. परिणाम दुसऱ्या दिवशी इनामदार साहेब नागपूरचे कमिशनर, पुढे ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झाले. महाराष्ट्र सरकारला ते झालेले नको होते, पण सरकारच्या नाकावर टिचून झाले म्हणजे करावं लागलं. लवकरात लवकर त्यांना घालवण्याचे प्रयत्न झाले. त्या नादामध्ये डीजी पद त्यांचं बदलून करण्यात आलं, डीजी हाऊसिंग. इनामदार साहेबांनी राजीनामा दिला. तोटा त्यांचा नाही आहे, महाराष्ट्राचा आहे. परखड आणि स्वच्छ प्रशासन महाराष्ट्राचे आदर्श आहेत. झिरो बेस बजेटिंग सुरू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं. मंत्रालयातल्या फाईली वेगाने हलाव्यात याकरता पावलं उचलून जिचं नाव आहे डेस्क ऑफिसर सिस्टीम, की ज्यामध्ये लेव्हल जम्पिंगचं तत्व आहे आणि निर्णय प्रक्रियेला गती आली पाहिजे, हे करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. ते बघता बघता मागे पडत आता महाराष्ट्र इतर राज्य आधी पावलं उचलतात, मग महाराष्ट्र उचलतो. आणि उचलतो ते सुद्धा फरफटत पायामध्ये साखळ्या घातल्यासारखं, किंवा केंद्र सरकार चाबूक काढतं की आता हे उचललं नाहीत तर अमुक अमुक. दुःखद उदाहरणांची यादी संपणार नाही इतकी मोठी आहे. अर्बन लँड सीलिंग ऍक्ट देशामधनं गेला, जायला कधीच हवा होता, पण ज्या राज्यातनं शेवटचा गेला ते राज्य महाराष्ट्र आहे. पहिलं हवं होतं, शेवटचं राज्य महाराष्ट्र आहे. आणि जाताना सुद्धा गेला तो सुखासुखी नाही गेला. केंद्र सरकारने शेवटी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं की आता जर ULC तुम्ही चालू ठेवलात तर केंद्राचं 25,000 कोटी रुपयांचं अनुदान आम्ही देऊ नाही शकणार. नुसत्या मुंबईच्या विकासाला गरज आहे 25,000 कोटींची, म्हणून ULC काढलं. ULCनी एकाही गोरगरिबाचं भलं केलेलं नाही. ULCनी अंडरवर्ल्डचं भलं केलं, ULCनी बिल्डर्सचं भलं केलं, अर्थातच राजकीय पुढारी आणि हे ज्या आदर्शमध्ये ज्या प्रकारच्या अधिकाऱ्यांची नावं येतात त्यांची दुकानं चालली. सामान्य जनतेचं अजिबात ULCनी भलं केलं नाही. आपण पहिले असायला हवं होतं. व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशनची पद्धत आली, व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन. महाराष्ट्र पहिला हवा होता आणणारा, महाराष्ट्र शेवटच्यांमधला आहे. अगदी शेवटचा नाही आहे, पण शेवटच्यांमध्ये जो महाराष्ट्रामुळे आधी महाराष्ट्राने करायला हवं होतं की ही शास्त्रशुद्ध. महाराष्ट्राचे टॅक्सचे रेट्स विचित्र होते, युनिफॉर्म नव्हते. साधं जर वाहनांचं घ्यायचं झालं तर त्यावरचा जो सेल्स टॅक्स असतो तो गोव्यात वेगळा, इकडे दादरा नगर हवेलीमध्ये वेगळा. महाराष्ट्रातला आवाच्या सवा काहीच्या काही होता. तर लोक जायची गोवा किंवा दादरा नगर हवेलीत, गाडी फक्त रजिस्टर करायची, वापरायची महाराष्ट्रात. पण लॉस जो आहे ट्रेजरीला तो महाराष्ट्राचा होता. तर एक युनिफॉर्म सेल्स टॅक्स नावाचं तत्व आहे. 15 वर्ष चालू होतं चर्चा.
कधीच करायला हवं होतं की आसपासच्या राज्यांचे त्यानुसारचे करा. केले नाहीत महाराष्ट्राने. पुढे केंद्राचा निर्णय, तो पण वर्ल्ड बँक आणि IMFच्या दबावाखाली आहे. दबावाखाली म्हणजे तो चुकीचा असं नाही, निर्णय बरोबरच आहे. तर कररचना अधिक शास्त्रशुद्ध पायावर करा, याचं नाव व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन. महाराष्ट्राने पाय फरफटत नाईलाज म्हणून आणि करताना शेवटच्यातले काही म्हणून केलं, मग व्हॅट आलं.